नमस्कार. मी भवर, श्रावण भवर. माझ्या श्रावण सर या काव्यसंग्रहातील कविता सादर करतो. कवितेचे शीर्षक आहेत सावधान, घर मुकं होत आहे. सावधान, आजकाल घर मुकं होत आहे. नेहमीच गलबला करणारं घर माझं मुकं होत आहे. जिव्हाळा खूप असूनही अबोल्यामुळं नातं सुकं होत आहे. सदा हसरं असणारं दार दासरं होत आहे. नातं रक्ताचं असो वा प्रेमाचं, आपलंच माणूस दुसरं होत आहे. आणि काय सांगू मित्रा, आजकाल घर मुकं होत आहे. आजकाल घर मुकं होत आहे. घराचं दार असो वा देव्हारा, बोलण्याचाच जोर होता. घराचं दार असो वा देव्हारा, बोलण्याचाच जोर होता. मुकं माणूसही कान देऊन ऐकावं एवढा आवाजाचा शोर होता. मुकं माणूसही बोलकं व्हावं इतका आवाजाचा शोर होता. बैरही कान देऊन सगळं ऐकायचं. बैरही कान देऊन सगळं ऐकायचं. लहान असो वा थोर, बोलणं सगळ्याशीच व्हायचं. साधनं खूप झालीत आता, साधनं खूप झालीत. संवादातच कुठंतरी चुका होत आहे. आणि खरंच सांगतो दोस्ता, घर आजकाल मुकं होत आहे. घर आजकाल मुकं होत आहे. आमचा संवाद बोलण्यातच नाही रे, खुणेनंही व्हायचा. आमचा संवाद बोलण्यातूनच नाही तर खुणेनंही व्हायचा. डोळे वटारले मोठ्यानं तर जीव जिथल्या तिथं जायचा. बंगल्यावर मोठा भाऊ दिसतात, दोस्त चड्डी धरत पळत सुटत सांगायचा, पिंट्या तुझा भाऊ आला. तेव्हा खेळाचा आणि जीवाचा डाव अर्ध्यावरच पागायचा. धाक होता, दचक होती, पण मोठ्या भावाची दहशत कधी वाटली नाही. धाक होता, दचक होती, पण मोठ्यांची दहशत कधी वाटली नाही. मारलं, सुनावलं, धावले, पण दातखिळी आमची कधी बसली नाही. मारलं, सुनावलं, धावले, पण दातखिळी आमची कधीच बसली नाही. तोंडानं तर सगळेच बोलतात, भावी त्यांचे बोलायचे. तोंडानं तर सगळेच बोलतात, भावी त्यांचे बोलायचे. शिका, संस्कारित व्हा, ओरडून ओरडून सांगायचे. जगण्याची कला शिकवण्याचं वागणं त्यांचं सूचक होतं. जगण्याची कला शिकवण्याचं वागणं त्यांचं सूचक आहे. आणि खरंच सांगतो मित्रा, घर आणि दार माझं मुकं होत आहे. खरंच सांगतो मित्रा, घर आणि दार माझं मुकं होत आहे. व्यक्त कुणाकडं तरी व्हावं वारंवार वाटायचे. व्यक्त कुणाकडं तरी व्हावं वारंवार वाटायचे. आवंढा गिळत गिळतच अश्रूचे पाठ फुटायचे. रडण्याचा त्रास नव्हता, नाही भोकाळ पसरण्याची रात. रडण्याचा त्रास नव्हता, नाही भोकाळ पसरवण्याची लाज. वारंवार रट्टे खाऊनही सुटत नव्हती खोड्या करण्याची खाच. मार कितीही खाल्ला तरी कोडगे कधीच झालो नाही आम्ही. मार कितीही खाल्ला तरी कोडगे कधीच झालो नाही. भाकरीसोबत धपाट्यांना कधीच नाही बोललो नाही. गाल लाल, पाट लाल, काड्याही काही मोडल्या. आमच्या गाल लाल, पाट लाल, काड्याही काही मोडल्या, पण मोठ्यांच्या धाकाच्या प्रथा आम्ही नाही सोडल्या. सगळं असलं तरी संवाद आमचा अचूक होत आहे. आताही संवाद असलं तरी आमचा संवाद अचूक होत आहे. आणि काय सांगू मित्रा, पार माझा मुका होत आहे. पार माझा मुका होत आहे. प्रसार माध्यमांचं प्रस्थ आता सगळीकडेच प्रशस्त झालं आहे.
प्रसारमाध्यमांचं प्रस्थ आता सगळीकडेच प्रशस्त झालं आहे. शेजार दूर दूर आणि जग जवळ आलं. शेजार दूर दूर आणि जग जवळ आलं आहे. कॉपी पेस्ट फॉरवर्ड क्लिक हेच जीवन होऊ राहिलं. कॉपी पेस्ट फॉरवर्ड क्लिक हेच जीवन होऊ लागलं आणि प्रत्येकजण वयात अकाली येऊ लागलं आणि प्रत्येकजण वयात अकाली येऊ लागलं. भविष्य तरुण भारताचं कसं धुकं होत आहे. भविष्य तरुण भारताचं कसं धुकं होत आहे. आणि खरंच सांगतो दोस्ता, तरुण माझा मुका होत आहे. तरुण माझा मुका होत आहे. समाज माझा मुका होत आहे. समाज मन माझं मुका होत आहे. सावधान, घर मुका होत आहे. धन्यवाद.